3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याला आंब्यांना प्रचंड मागणी असते। यंदा वातावरणातील बदलांमुळे आंब्याला फटका बसलाय। नेहमीच्या तुलनेमध्ये बाजारात आंब्याची आवक कमी होते। हापूस आंब्याचे भावही वधारलेत आणि त्यामुळे हापूस सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला। गुढीपाडव्याला आमरसपुरीचा बेत फसणार? सर्वसामान्यांच्या ताटातला आमरस गायब होणार? यंदा हापूस आंब्याला दुप्पट भाव। गुढीपाडवा म्हटलं की घरोघरी आमरसपुरीचा बेत ठरलेला असतो। लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा हापूस आंबा यंदा प्रचंड महागलाय। दरवर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हापूस आंब्याला प्रचंड मागणी असते। आता मात्र मागणीच्या तुलनेत आवक कमी झाली। त्यात परदेशातून ही मागणी वाढल्यानं गुढीपाडव्याला आंब्यावर संक्रांत ओढवल्याचं चित्र आहे। अवकाळी पाऊस, वादळ, कडाक्याचं ऊन अशा वातावरणाच्या लहरीपणामुळे यंदा आंबा पीक धोक्यात आलंय। कीटकनाशकं, औषध फवारणीचा खर्च जास्त असल्यानं आंबा टिकवण्यासाठी शेतकऱ्यांना लाखोंचा खर्च करावा लागतोय। दरवर्षी मुंबई, पुणे, नागपूर अशा मोठ्या बाजारपेठांमध्ये 80,000 ते 1 लाखापर्यंत आंब्याच्या पेट्यांची आवक होते। यंदा मात्र आंब्याचं उत्पादन निम्म्यावर आले, त्यामुळे भावही कडाडलेत। गेल्या वर्षी 500 ते 700 रुपयांमध्ये विकला गेलेला हापूस यावर्षी थेट 800 ते 1500 रुपयांवर पोहोचलाय। भरपूर आंबा कमी आहे। यावर्षी फक्त 30% आंब्याचं उत्पन्न आलेलं आहे, त्यामुळे आंब्याचे दर हे चढे राहणार आहेत। जर अजून एक 15 दिवस तर नक्कीच तसे राहतील। त्याच्यामुळे काय होतं की जी मागच्या वर्षी गिराईक जी 2-2 डझन आंबे न्यायचे ते आता ह्या वर्षी 1-1 डझन वगैरे असंच नेत आहेत, कारण की त्यांच्याही खिशाला तेवढं परवडलं पाहिजे। बाजारात आंबे महागल्यानं खरेदीला अल्प प्रतिसाद मिळतोय, त्यामुळे यंदा सर्वसामान्यांचा गुढीपाडवा आमरसाविनाच जाणार का असाही प्रश्न उपस्थित होतोय। मात्र काही आंबा शौकीन हापूस महागल्यानंतर सुद्धा खरेदीसाठी गर्दी करताना दिसतायत। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।